नमस्कार. विचारधारा चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्रीकृष्णाने गीतेत सांगितलेल्या महत्त्वाच्या 11 गोष्टी, ज्या तुमचे जगणे सोपे करून टाकतील. मी आपल्याला गीतेतील काही गोष्टी अत्यंत सोप्या आणि रोजच्या बोलीभाषेत सांगणार आहे. तर त्या सगळ्या गोष्टी शेवटपर्यंत नक्की ऐका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करा. वेदांचे सार उपनिषद आणि उपनिषदांचे सार म्हणजे गीता आहे. भगवद्गीता हिंदूंचा सर्वमान्य धर्मग्रंथ आहे. गीता वाचल्याने आणि त्यानुसार जीवन जगले तर तुमच्या सर्व दुःखांचा अंत होईल, कारण गीता आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवते. चला आपण जाणून घेऊयात गीतेत सांगितलेले 11 विचार जे आपले जीवन बदलून टाकतील. 1. राग करणे सोडा. रागाने मनुष्याची मती भ्रष्ट होते, म्हणजेच शून्य होऊन जाते. राग आल्यावर माणसाच्या विचारांवर स्वतःचा ताबा राहत नाही, मनावर मेंदूवर कंट्रोल राहत नाही. यामुळे बुद्धी काम करत नाही व माणूस चांगल्या वाईट गोष्टींचा फरक करू शकत नाही आणि नको त्याच गोष्टी करून बसतो किंवा अशा गोष्टी बोलून जातो की त्याने स्वतःचा नाश करून घेतो. राग माणसाच्या मनावर व मेंदूवर स्वार झाला की माणसाची विचार क्षमता काम करत नाही आणि त्यावेळेस माणूस स्वतःचे फार मोठे नुकसान करून घेतो. समोरच्या व्यक्तीबरोबरचे संबंध तर बिघडतातच, परंतु राग करणाऱ्या व्यक्तीच्या शरीरावर व मनावरही त्याचे फारच वाईट दुष्परिणाम होतात. म्हणून माणसाने राग सोडायला हवा. 2. साक्षात मृत्यूपेक्षाही मृत्यूची भीती जास्त. या पृथ्वीतलावर ना कुणीही मरत न कोणीही कोणाला मारू शकते. सगळेच निमित्त मात्र आहेत. सगळे प्राणी जन्माच्या आधी विनाशरीर होते आणि मरणानंतरही सगळेच विनाशरीराचे होणार आहेत. जन्म आणि मृत्यूच्या मध्येच शरीर असते आणि हे शरीर नाश पावणारे आहे व आत्मा अजरामर आहे. मग इतका शोक का करायचा? कुणीही अमृताची जडीबुटी खाऊन आलेला नाही. कुणी लवकर मरेल तर कुणी उशिरा, पण मरायचे तर सगळ्यांनाच आहे. म्हणूनच मृत्यूची भीती बाळगू नका. सगळ्यांनाच एक ना एक दिवस मरायचे आहेच. जे जन्माला आले त्यांचा अंत निश्चित आहे. 3. आत्मा अजरामर आहे. आत्मा कधीही मृत्यू पावत नाही. आत्म्याला ना कुठलेही शस्त्र मारू शकते, ना आग जाळू शकते. आत्म्याला न पाणी भिजू शकते, नाही हवा सुकवू शकते. जे लोक ही गोष्ट मान्य करतात की आत्मा कधीही मरत नाही, अमर आहे, मरते फक्त शरीर, आणि ज्यांना मी आपले म्हणत होतो, जे मृत पावले आहेत, ते खरं तर माझे कधीच नव्हते. त्यांनी त्यांचा देह सोडला आणि ते दुसऱ्या ठिकाणी जन्म घेणार आहेत. अशा लोकांनाच जगण्याचा खरा अर्थ समजतो व असे लोकच खरा मार्ग निवडतात, ज्यांना ही गोष्ट कळते की शरीर नाशवंत व आत्मा अमर आहे. तो एका शरीराचा त्याग करून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. असे लोकच अलिप्त होऊन जीवन जगतात. 4. कुणीही आपले नाही. गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की अर्जुन, तुझे आणि माझे कितीतरी जन्म घेऊन झाले असतील. तू ज्यांना या जन्मात आपले समजतो ते पूर्वजन्मात तुझे नव्हते आणि मला त्या सगळ्या जन्मांविषयी माहिती आहे, पण तुला ते माहीत नाही. आपण जीवन जगत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की आपण ज्यांना आपले म्हणून त्यांच्यासोबत जगतो ते लोक प्रत्येक जन्मात आपल्यासोबत नसतात. वाटेवर जसा आपल्याला एखादा प्रवासी भेटतो व तो त्याचे ठिकाण आल्यावर वेगळा होतो, तसेच आपले नातेसंबंधही आहेत. 5. कर्मवान व्हा, आस्थावान नाही. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की तुम्ही फक्त कर्म करा, त्यावरच तुमचा अधिकार आहे, पण कर्मानुसार मिळणाऱ्या फळांची अपेक्षा ठेवू नका. म्हणून तुम्ही जी कामे करता ती निरपेक्ष मनाने करा. फळाची अपेक्षा ठेवून कर्म करू नका. आसक्त होऊन कर्म करा. ज्याचे मन त्याच्या ताब्यात आहे, त्याने स्वतःच्या इंद्रियांवर ताबा मिळवला आहे. ज्याचे अंतःकरण शुद्ध आहे, सगळ्यांमध्ये असणारा परमात्मा ज्याचा आत्मा आहे, असा कर्मयोगी मानून कधीही कर्म करताना फळाची अपेक्षा ठेवत नाही.
6. नरकाचे दरवाजे. काम, क्रोध तसेच लोभ हे 3 प्रकार नरकात जाण्याचे दरवाजे उघडतात. आपल्या हातून जे काही अनर्थ घडते ते या 3 काम, क्रोध आणि लोभानेच घडते. या गोष्टींमुळे आत्ताचा नाश होतो, अर्थात आत्मा अधोगतीला जातो. म्हणूनच या 3 भावनांचा त्याग केला पाहिजे. 7. व्यर्थ चिंता करणे सोडून वर्तमानात जगा. व्यर्थ काळजी का करता? कुणाला घाबरता? तुम्हाला कुणीही मारू शकत नाही. आत्मा जन्मही घेत नाही आणि मरतही नाही. जे झालं आहे ते चांगलं आहे, जे होत आहे तेही चांगलं आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. तुम्ही जीवन जगताना भूतकाळाचा पश्चाताप करू नका, भविष्याची चिंता करू नका, वर्तमानात जगा. 8. मोह दुःखाचे कारण आहे. तुमचे काय गेले तेव्हा तुम्ही रडता. तुम्ही जन्माला येताना काय घेऊन आले होता? तुम्ही काय गमावले? तुम्ही काय तयार केले होते की ज्याचा नाश झाला? न तुम्ही काही घेऊन आला होतात. जे घेतले ते इथूनच घेतले आणि जे सोडले तेही इथंच सोडले. खाली हात आले होते आणि खाली हातच जाणार आहे. जे आज तुमचे आहे ते उद्या दुसऱ्याचे होणार आहे, परवा कुणा तिसऱ्याचेच होणार आहे. तुम्ही ज्या गोष्टींना आपले समजून मग्न होऊन जीवन जगता आणि आनंद घेता, बस हाच आनंद तुमच्या दुःखाचे कारण बनतो. 9. बदल परिवर्तन समजून घ्या आणि त्याबरोबरच चला. परिवर्तन हा प्रकृतीचा नियम आहे. ज्याला तुम्ही मृत्यू समजता तेच तर जीवन आहे. एका क्षणात तुम्ही करोडचे मालक बनता, दुसऱ्या क्षणी तुम्ही दरिद्री होता. तुझे माझे, छोटा मोठा, माझा लोकांचा मनातून काढून टाका. असे केले तर सगळे तुमचे होतील आणि तुम्ही सगळ्यांचे व्हाल. ना हे शरीर तुमचे आहे ना तुम्ही शरीराचे आहात. शरीर तर अग्नी, जल, वायू, पृथ्वी, आकाश या पंचतत्वांपासून बनले आहे. ते त्यातच विलीन होणार. परंतु आत्मा स्थिर आहे, अमर आहे. मग तुम्ही कोण आहात? 10. धर्माला शरण जा. जर तुम्ही काही करू शकत नसाल तर श्रीकृष्ण सांगतात, तुम्ही स्वतःला देवाला अर्पित व्हा, देवाला शरण जा. हाच तुमचा उत्तम सहारा आहे, आधार आहे. त्यांना देवाचा आधार मिळतो. तो भीती, चिंता आणि शोक यांपासून सर्व काळासाठी मुक्त होतो. जे काही कर्म तुम्ही करता ते देवाला अर्पण करत चला. असे केले तर तुम्हाला सदैव जीवन मुक्त जगण्याचा आनंद मिळेल. सगळ्या धर्माचा त्याग करून मला शरण या. 11. विश्वास. मनुष्य स्वतःच्या विश्वासाने तयार होत असतो. तो ज्यावर विश्वास ठेवतो तसा तो तयार होतो. सदैव शंका घेणारे व्यक्तीसाठी आनंद न या लोकात आहे नाही परलोकात आहे. जो कोणी ही व्यक्ती ज्या कुठल्याही देवाची पूजा विश्वासाने, श्रद्धेने करतो, मी त्या व्यक्तीचा विश्वास त्या देवाशी दृढ करून देतो, त्यांची गाठ बांधतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले, श्रीकृष्णाने जे आपल्याला विचार सांगितले आहेत ते विचार जर आपण आत्मसात केले, आचरणात आणले आणि रोज त्याप्रमाणे जीवन जगलो तर आपले जीवन खूपच सहज आणि सोपे होऊन जाईल. व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.